सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. लोक संशय घेतील म्हणून मी तिला तिथंच सोडून गेलो. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील आरोपी कांबळेनं न्यायालयात दिलेला जबाब ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणात सकारात्मक बाब म्हणजे अवघ्या 16 दिवसात 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सगळ्यात जलद गतीचा खटला ठरलाय. नेमकं काय घडलेलं, कसा झाला तपास, अंतिम सुनावणीपर्यंत काय सुरू आहे, जाणून घेऊयात सविस्तर. पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या घटनेनं अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं. चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बेड्या ठोकल्या आणि वेगानं तपास सुरू झाला. जनतेच्या मनात एकच प्रश्न होता, पीडितेला चिमुकलीला न्याय कधी मिळणार. खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू होती. दरम्यान आरोपी कांबळेनं न्यायालयात दिलेला जबाब अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. लोक संशय घेतील म्हणून मी तिला तिथंच सोडून गेलो, असं त्यानं न्यायाधीशांसमोर अगदी शेवटी कबूल केलं. घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळांच्या शेडमध्ये गेलो. तिथं ती मुलगी आली, तिला गाठी शेव दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळं मुलीच्या डोक्याला मार लागला आणि ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवलं. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथंच सोडून गेलो आणि काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. स्वतःला वाचवण्यासाठी आरोपी कांबळेनं दिलेलं स्पष्टीकरण त्याच्या निर्दयी स्वभावाचं द्योतक आहे. खरं तर सुरुवातीला न्यायालयानं सोप्या मराठी भाषेत 55 साक्षीदारांचे पुरावे समजावून सांगत आरोपीला तब्बल 88 प्रश्न विचारले. सुरुवातीला आरोपीनं हुशारीनं प्रश्नांची उत्तरं देत CCTV फुटेज नाकारलं. मात्र न्यायालयानं 6 ते 7 वेळा फुटेज झूम करून दाखवल्यानंतर यात दिसणारा इसम मीच आहे अशी कबुली आरोपीला द्यावी लागली. पण सोबत असलेली मुलगी कोण आहे हे माहीत नसल्याचं सांगत त्यानं बचावाचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर आरोपीनं न्यायालयाला घटनेच्या दिवशी काय घडलं असं सांगणारा खोटा बनाव रचून सांगितला. दरम्यान विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या DNA अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगांवर आरोपीचं वीर्य आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या स्लॅकमध्ये आरोपीचा DNA आढळलाय. त्यानंच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 16 दिवसात 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सगळ्यात जलद गतीचा खटला ठरलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि ॲडव्होकेट प्रथमेश शिंगणे हे सरकारतर्फे तर ज्येष्ठ विधिज्ञ हिम्मतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद सादर करतील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालांचा आधार घेत शनिवारी 20 जूनला होणाऱ्या युक्तिवादाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या एकूणच प्रकरणावर आणि त्यानंतरच्या तपासावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.